श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुरवध्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसारासन्नास्तिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण साई चरित्र पाहतो। हेमाडपंत रचित साई चरित्रातला अध्याय 15वा आत्ता सुरू होतो। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। फळली जयांची पुण्य अघाधे तयासीच साई दर्शन लाधे त्रिविध तापतयान बाधे साधन साधे परमात्मा। फळली जयांची पुण्य अघाधे, ज्यांचं पुण्य फळाला आलंय, अगाध पुण्य, अनेक जन्मामध्ये केलेली अनेक पुण्य ही सगळी फळाला आली, फलद्रूप व्हावी लागतात। तोपर्यंत ती कामाचे नाहीत ना। नुसतं झाड लावून उपयोग नाही। त्या झाड मोठं झालं पाहिजे, त्याला फांद्या फुटल्या पाहिजेत, पानं फुटली पाहिजेत, त्यानंतर त्याला फळं लागली पाहिजेत आणि ती फळं कधी खाण्याच्या योग्य आहेत। समजा आंब्याचं झाड आहे, त्याला फळ लागलं, पण ते तसंच खायला गेलं अर्धवट तर मग कैरी लागेल, आंबट लागेल। पण तीच कैरी कशी आहे बघा, वरून हिरवीगार आहे, आतनं खायला गेलं म्हणजे चव घ्यायला गेली तर ती कडू आहे, खारट आहे। जशी कैरीची चव आहे ती आहे। आता ती आंबट असणारी अशी ही कैरी आढ्याला लावली म्हणजे त्याच्यात तो काही पाला बेला घालून ठेवून दिला आणि त्यानंतर ती कैरी पिकल्यानंतर काय झालं, त्याचा रंग पण बदलला। काय झाला रंग? पिवळा धमक रंग झाला आणि एरवी वास घेऊन कळत नव्हतं, तर आता नुसता पेटी उघडली की सुगंध यायला लागला। पेटी उघडली की आतला परिपक्व झालेल्या फळाचा सुगंध बाहेर यायला लागला आणि ते फळ खाल्ल्यानंतर एरवी आंबट असणारं फळ आता खाल्ल्यानंतर अवीट गोडी निर्माण झाली। म्हणजे काय झालंय, ते फळाला आलं, म्हणजे पिकलंय ते, पिकल्यानंतरची त्याची गोडी काय अवीट आहे। तशी अनेक जन्मात केलेली आपण जी पुण्य आहे ती फळाला यावी लागतात, म्हणजे खाण्याच्या योग्य झाली पाहिजे। फळाला येणं म्हणजे काय, ते फळ आहेच किंवा झाडाला लागल्यावर म्हणतो जा तेवढी मोठी फळं आली म्हणून, पण ती प्रत्यक्ष पोटात जायचं झाले तर त्याला मध्ये काही काल जावं लागतं, परिपक्व व्हावी लागतं। तसं आपण सुरुवातीला जातो त्यावेळेला, बाबांकडे जातो ना, त्यावेळेला आपण कैऱ्याच असतो आंबट, पण बाबांकडे गेल्यानंतर बाबा आपल्याला आढीला लावतात। म्हणजे कशाला लावतात? नामस्मरणाला लावतात, साधनेला लावतात, सद्विचाराचे रोपण करतात, त्याच्यावरती सगळं ते घालतात पाचोळा आणि मग ते फळ पिकतं, परिपक्व होतं। म्हणजे बाबांचा हा भक्त नंतर मग कोण त्याला लावतं आड्याला? बाबाच लावतात आणि मग ते परिपक्व करतात।
म्हणजे आपल्यासारख्या सामान्य आमच्यासारख्या समजा आमच्यासारख्या सामान्य जीवाला परिपक्व कोणी केले? बाबांनी केले. पण त्याला काही काळ गेला की नाही? लगे आपण गेलो आणि लगे परिपक्व झालो असं होत नाही. सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग परिपक्व होण्याचा मध्ये कालावधी आहे. मग त्यासाठी नाम आहे, स्मरण आहे, चिंतन आहे, श्रवण आहे, सगळं आहे. असं करता 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 अनुभवांची ते परिपक्व फळ होतं. फळली दयांची पुण्य आगादे तयासी की साई दर्शन लादे त्रिविधता पदयान बाधे साधन साधे परमार्थ. अशा रीतीने आपण एकदा बाबांना शरण गेलो, पुण्य फळाला आले की आपल्याला दर्शन बाबांचं होणार आणि मग आपल्याला बाबा त्रिविध तापातनं मुक्त करतात, जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्त करतात. कृपा करा जी श्रोतेजन क्षणैक करून निज गुरु चिंतन कथेशी करा सादर मन द्या उदान मजकडे. क्षणैक करून, बघा फार सुंदर ओळी, लक्षात घ्या, वाचल्यानंतर कळेल काय आहे. आपण म्हणून आत्तापर्यंत आम्ही अनेक पारायणं केली, ही काही ओवी आम्ही वाचली नाही का? तुम्ही आम्हाला काय सांगता? पुन्हा लक्ष द्या. बघा ती ओवीकडे लक्ष द्या म्हणजे कळेल. क्षणैक करोनी निजगुरु चिंतन, निजगुरूचं चिंतन करा. म्हणजे काय आहे? कथा ऐकायला आलेली माणसं ही त्यांचे प्रत्येकाचे गुरु वेगळे आहेत. त्यांना साईनाथांची कथा आवडत असली, गजानन महाराजांची कथा आवडत असली तरी आता समजा जो साई भक्त आहे तोही गजानन महाराजांची कथा ऐकेल, पण त्याचं चिंतन चाललेलं असेल ते साईबाबांचंच. कथा जरी महाराजांची ऐकत असलं तरी, तसं जे गजानन महाराज जे भक्त ते साईची कथा ऐकत असली तरी त्यांच्या गुरुचं चिंतन त्यांच्या मनामध्ये चालले असतं. म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक गुरु वेगळा असतो आणि त्या गुरुचं चिंतन त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं. म्हणून कथाकार आपल्याला असं सांगतात, हेमाडपंत आपल्याला सांगतात, करा निजगुरूचे चिंतन. हां, सगळे गुरु एकच आहेत, पण प्रत्येक, आता बघा एकाच रव्याचे प्रकार आहे. कुणाला सांजा आवडेल, कुणाला रव्याची खीर आवडेल, कुणाला म्हणजे तिखटाचा सांजा आवडेल किंवा शिरा आवडेल, रव्याच्या पुऱ्या केल्यावर कुणाला आणखीन काय केलं. म्हणजे एकाच रव्यापासून तयार झालेले अनेक पदार्थ प्रत्येकाला आवडतील. प्रत्येकाचा आकार वेगळा असेल, त्याचं नाव वेगळं असेल, तसा प्रत्येकाचा गुरु वेगळा असेल, पण मूळ तत्वापासूनच झालंय की नाही ते सगळं. एक रवा मुख्य आहे आणि त्यातनं सगळे पदार्थ तयार झाले. तसं मुख्य एक काय? गुरुतत्व. एक मुख्य असलेल्या गुरुतत्वातनं हे अनेक निर्माण झाले. प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे आहेत. म्हणून म्हणले करा निजगुरु चिंतन. आपापल्या गुरूंचं नाव घ्या आणि कथा ऐकायला मन एकाग्र करा, कारण सर्व गुरु एकच आहे. संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. कथेशी करा सादर मन क्षणैक करुनी निज गुरु चिंतन कथेशी करा सादर मन द्या अवदान मजकडे. आहात तुम्ही ठावे आम्हा व्यर्थ परिश्रम का आहे तुम्हा ऐसे न म्हणा करा क्षमा उपमा तुम्हा सागराची. आम्हाला माहिती आहे की तुम्ही कथाच ऐकायला आलेले. काय म्हणतात बघा, हेमाडपंत आपल्याला सांगतात तुम्ही कथा ऐकायला आलेले हे मला मान्य आहे, पण मी तुम्हाला वारंवार सांगतो इकडे लक्ष द्या. आता मी जर तुम्हाला सांगितलं वारंवार इकडे लक्ष द्या तर कदाचित श्रोत्यांना राग येईल का नाही. अरे मी तर कथा ऐकायला आलो, लक्ष नाही का देणार, असं कदाचित श्रोते म्हणते. मग ते काय म्हणतात कथाकार म्हणजे हेमाडपंत आपल्याला सांगतात की मी जरी वारंवार तुम्हाला लक्ष इकडे द्या म्हणत असलं तर त्याचा तुम्हाला राग येणार नाही. का राग येणार नाही? कारण तुमचं मन सागरासारखं आहे. म्हणजे अनेक नद्यांना पोटात घेण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, तसं तुम्ही माझ्या बोलण्याचा राग मानणार नाही. आहात तुम्ही ठावे आम्हा व्यर्थ परिश्रम का आहे तुम्हा ऐसे म्हणा करा क्षमा उपमा तुम्हा सागराची.
भरला जरी अपरंपार तरी न सरिते परतवी सागर घनवर्षता सहस्राधार तयासी ही थार देतो. आता सागर जरी पूर्णपणे भरलेला असला तरी तो काही नद्यानं असं म्हणतो का आता माझ्याकडे पाणी भरपूर झालं, आता तुम्ही काही माझ्याकडे येऊ नका, असं म्हणत तो घेतो. तसं तुम्ही श्रोते कसे आहात, तुम्ही चतुर आहात, विद्वान आहात. म्हणजे आता आज समजा आज ताठे गुरुजी तुम्हाला प्रवचन सांगतायत, पण ताठे गुरुजी सारखे 56 गुरुजी तुम्ही असे कोळून प्यायले असतील याचा अर्थ काय, अनेकांची कथा तुम्ही मनःपूर्वक ऐकली असणार. म्हणजे तुम्ही कसे ज्ञानी श्रोते, तुम्हाला माहिती नाही असं जगात काहीच नाही. म्हणजे तुम्ही एवढे ज्ञानी श्रोते असून सुद्धा तुम्ही ऐकताय. कसं आहे की जसा सागर पाण्याने परिपूर्ण भरलेला असला तरी येणाऱ्या नद्यानं तो काय अडवत नाही, तसं तुमच्याजवळ जरी परिपूर्ण ज्ञान असलं तरी सुद्धा नवी येणाऱ्या कथेकऱ्यांची कथा तुम्ही मन लावून ऐकताच नाही. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. सागरासारखं तुमचं मन उदार आहे. भरला जरी अपरंपार तरी न सरिते परतवी सागर घनवर्षता सहस्राधार तयासी थार देतो. म्हणजे नुसतंच बाहेर येणाऱ्या नद्यांना आत घेतो असं नाही, तर समुद्रावरती सुद्धा घनाचा वर्षा होतच असतो, म्हणजे पाऊस पडतच असतो. म्हणजे बाहेरनं येणाऱ्या नद्यांनाही तो पोटात दिसवतोय आणि आकाशातनं पडणारं घन म्हणजे पाणी त्याचा वर्षाव सुद्धा तो आपल्या पोटामध्ये घेतोय. तैसे तुम्ही श्रोते सज्जन तुहा माझी करावे मज्जन, इच्छा धरली करा न तर्जन, दीन वर्जन बरवेना. मग अशा आपल्यासारख्या ज्ञानसागरामध्ये बुडी मारावी असं मला वाटतं. एवो गंगेचे जल निर्मल अथवा गावीचा लेंडोहळ, सागरापोटी लोही स्थळ संगमे खळवळ विरहित. मग सागर कसा आहे, गंगेचं पाणी आलं तरी पोटात घेतोय आणि गावातली गटार, त्याला गटार गंगा म्हणतात, पाणी आहे तिथं गंगेचं नाव आहे म्हणून म्हटलं ती गटारात नाही येणारी गटार गंगा. त्यालाही पोटात घेताना तो खळखळ करत नाही. तो म्हणतो का असं हे मी फक्त गंगेचं शुद्ध पाणीच घेईन, हे असलं गटारीतलं पाणी घेणार नाही असं म्हणत नाही. गटारीतलं पाणी गेलं तरी ते घेतोच. तसं एखाद्याजवळ ज्ञान नाही आणि तो कथा सांगायला बसला तरी श्रोते त्याच्यावर रागवत नाही. ते म्हणतात ठीक आहे, तुला येईल तेवढी कथा तू सांग, आम्हाला त्यातलं घ्यायचं आहे ते घेऊत, नाही घ्यायचं तर सोडून देऊ, पण तुला आम्ही नाही म्हणणार नाही. बघा ती गटारगंगा घेते समुद्र, पण काय करतं त्यातला नको असलेला भाग पुन्हा बाहेर टाकून देतं का नाही. प्लॅस्टिक हे ते आपण बघतो नदीच्या समुद्राच्या किनाऱ्याला बाहेर पडलेलं, म्हणजे त्याला जेवढं साठवायचं तेवढं समुद्रामध्ये ते साठवून ठेवतो आणि नको असलेला भाग पुन्हा लाटेवर परत टाकून देतो. तसं श्रोत्यांचं आहे, जेवढं चांगलं आहे तेवढं घेतात आणि त्यात जे आहे ते टाकून देतात, रागवत नाही. एवो गंगेचे जल निर्मळ अथवा गावीचा लेंडोहळ, सागरापोटी लोही स्थळ संगमी खळवळ विरहित. म्हणून तुम्हा श्रोते चित्ता संत कथा श्रवण जे असतात त्याची सोय पावेल साफल्यता कृपेने पाहता मजकडे. म्हणून तुम्ही जे श्रोते आहात, म्हणून तुम्हा श्रोत्यांचा चित्त संत कथा श्रवणी जे असतात. तुमच्या मनामध्ये काय आहे, संतांची कथा ऐकण्याची आवड आहे म्हणून तुम्ही संत कथा ऐकतात. म्हणजे तुम्ही काही तो वक्ता आहे म्हणून ऐकत नाही, संतांची कथा चांगली आहे म्हणून तुम्ही ऐकताय. वक्ता कोणी का असेना, साखर सर्वांगी गोड. एखाद्या प्रेमाच्या माणसाने दिली तर ती गोडच लागणार आहे आणि एखाद्या रागीट माणसाने आपल्या हातावर साखर दिली तरी गोडच लागणार आहे. म्हणून तुम्हा श्रोत्या चित्ता संत कथा श्रवणी जे आस्था त्याची सोय पावेल साफल्यता कृपेने पाहता मजकडे. संतांच्या कथेची तुम्हाला जी आवड आहे ती तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या. त्याची सोय पावेल साफल्यता कृपेने पाहता मजकडे.
सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृता आतोडेल भक्ती प्रेमयुक्त श्रोते कृत्य होतील. काय पाहिजे? सबुरी पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. बाबा काय म्हणतात की माणसाजवळ थोडं थांबण्याची ताकद पाहिजे. सबुरी और श्रद्धा. किती भूक कडकडून लागलेली असली ना तरी अन्न शिजेपर्यंत थांबावंच लागतं की. म्हणजे सबुरी पाहिजेच माणसाजवळ आणि श्रद्धा पण पाहिजे. सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृत आतोडेल भक्ती प्रेमयुक्त श्रोते कृतकृत्य होतील. सबुरी मनामध्ये थोडासा धीर असेल आणि मनामध्ये श्रद्धा असेल, आदर असेल तर ही कथा ऐकताना तुम्हाला भक्तिरस आहेच, तो अधिक निर्माण होईल. भक्ती प्रेमयुक्त श्रोते कृतकृत्य होतेला भक्ता सहज परमप्राप्ती. श्रोतया भक्ती आणि मुक्ती भावार्थया सौख्य शांती निज विश्रांती सकळिका. भक्ता सहज परमप्राप्ती. जे भक्त आहेत, भक्त कोणाला म्हणतात? जे विभक्त नाहीत ते भक्त. जे भक्त आहेत त्यांना परमप्राप्ती होतेच. भक्ता सहज परमप्राप्ती. श्रोतया जे अजून भक्त नाही झाले, जे आत्ता नुसते सत्संगाला आलेले आहेत असे काही श्रोते असतील, काही विद्वान श्रोते असतील ज्याने अनेक कथाकार ऐकले असतील. मग काही नवीन आलेले जे श्रोते आहेत त्यांना काय प्राप्त होईल? म्हणजे जे अजून भक्ती मार्गाला लागलेले नाही पण म्हणजे त्याला चांगला सत्संग चाललाय, कुठेतरी आपण जाऊन बसू, अशा या भावनेने आलेले नवीन श्रोते कोणी असतील तर त्यांना काय प्राप्त होईल? श्रोतया भक्ती आणि मुक्ती. नवीन आलेल्या श्रोत्यांच्या मनामध्ये बाबांच्या विषयी भक्ती निर्माण होईल. भक्ती आणि मुक्ती. भक्ती प्राप्त झाली की भक्तीच्या पाठोपाठ त्याला मुक्ती प्राप्त होईल. भावार्थी सौख्य शांती. जो भक्तिभावाने श्रवण करेल, भाव ज्याचा शुद्ध झाला असेल त्याला सौख्य आणि शांती दोन्ही प्राप्त होईल. निज विश्रांती सकळिका. प्रत्येकाचं मन प्रसन्न होईल. निज विश्रांती सकळिका. गुरुमुखीच्या गोड कथा ऐकता निरसेल भव 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 भय व्यथा होईल आनंद श्रोतियांच्या चित्तात स्वय निजात्मता प्रगटेल. गुरुमुखीच्या गोड कथा, या ज्या कथा मी सांगतोय, हेमाडपंत म्हणतात की मी माझ्या पदरचं काही सांगत नाही. गुरुच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द जे आहेत ते एरवी समजायला थोडेसे कठीण वाटतात, त्याचा अर्थ आपल्याला लवकर कळत नाही. मग त्या कथा ज्या आहेत त्या तुम्हाला अधिक सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतो. पण ते आलेले कोणाचं? बाबांच्या मुखातनं आलेले. अनेक प्रसंगी जे भक्त येत होते बाबांकडे, त्या प्रसंगाला बाबांच्या मुखातनं निघालेले जे उद्गार आहेत आणि पुढं त्याची आलेली प्रचिती आहे ती मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. गुरुमुखीच्या गोडकथा ऐकता निरसेल भव भय व्यथा होईल आनंद श्रोत्यांच्या चित्ता स्वय निजात्मता प्रगटेल. ह्या कथा ऐकताना तुमची भवसागराची भीती नाही शिकून जाईल. तुमच्या व्यथा आहेत त्या व्यथांचा तुम्हाला विसर पडेल. बघा, कथा ऐकताना आपल्याला आपल्या व्यथांचा विसर पडून जातो. भव भय व्यथा होईल आनंद श्रोत्यांच्या चित्ता स्वय निजात्मता प्रगटेल. श्रोत्यांच्या मनाला आनंद प्राप्त होईल. आपलं मन काही क्षण का होईना त्या परमात्म्याशी तदाकार होऊन जातं. हे अध्यायी निरूपण प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थना दर्शन देऊन साई प्रसन्न होती कैसे नाही त्या परिसा. नुकतीच बाजून गेली बाहेरी मागोती निघाली जरी मार्जरी तरी फिरफिरोनी पोरे तिजोरी धावती प्रेम बरी लुंचावया. नुकतंच मांजरीचं दूध पिऊन मांजरीची पिल्लं बाहेर गेली, थोड्या वेळी परत येतात, पुन्हा आईचं दूध प्राशन करतात. ते काही मांजर त्याच्यावर रागवते का? नुकतीच बाजून गेली बाहेरी मागोती आली जरी मार्जरी तरी फिरफिरोनी पोरे तिजोरी धावती प्रेम बरी लुंचावया. किंवा अजून जी लहान मुलं आहेत, मांजरीची पिल्लं आहेत, त्यांना अजून बाहेर जाता येत नाही, त्यांना पाजून मांजरी बाहेर गेली आणि थोड्या वेळाने परत आली तर पुन्हा ते पोरं येऊन तिला बिलकतात दूध पिण्यासाठी. मग ते कंटाळून गुरगुरे क्षणे कदरी जपती पोरे आई निवांत बसली पोरे घालो निभवरे लुंचिती.
क्षणभर जरी ती त्या पोरांच्या अंगावर चिडली, रागवली, तरी 2 मिनिटांनी ती शांत होते. शांत झाली की पुन्हा ती पिल्ली तिच्या अंगावर चढतात, पुन्हा ती दूध प्राशन करतात. मग ते कंटाळून गुरगुरे क्षणाय गजरी जपते पुरे गाई निवांत वेसली पुरे घालून भवरे लुंचिते लुंचता ढोसता प्रेम बरे आई लागे पान्हा पाजरे मग तीच पूर्वील गुरगुरणे विसरे प्रीतीने पसरे क्षितीवरी. मग ते आईच्या अंगावर जातात, दूध प्राशन करतात. मग आई शांतपणे झोपते आणि मुलांना म्हणते तुम्हाला जेवढं दूध प्राशन करायचं आहे तेवढं करा. जसं काही वेळेला आपल्या सारख्या मागण्याने बाबा रागवतात, किती मागशील रे बाबा, तुझं मागणं संपत नाही का, असं म्हणून क्षणभर कदाचित बाबा रागवत असतील आपल्यावरती. पण पुन्हा शांत झाले की पुन्हा आपल्यावरती प्रसन्न होतात. प्रेमोदयार्पे कंटाळा चौपाई कवटाळी दृढ निजवाळा वरचेवरी चाटी अवळीला काय तो सोहळा लौकिक पोराच्या तीक्ष्ण नख प्रहारे जो मातीची ओटी विदारे तो अधिकचे प्रेमाचे झरे दुग्धोदरे बहुधारा जैसी त्या बाळांची अनन्य भक्तीत मातेशी करी दुग्धोत्पत्ती तैशीच तुमची साई पदाशक्ती द्रवीर चित्ती साईते. जशी त्या लहान बाळांची आईवरती अनन्य प्रीती आहे, तशी आपली बाबांच्यावरती अनन्य प्रीती आहे. ती मांजरी जशी पिल्लावरती प्रेम करते तसं बाबा सुद्धा, ती पण माऊलीच आहे ना, ती पण आपल्यावर प्रेम करते. एकदा हरिभक्त इबरायण गणुदासाचे सुश्राव्य कीर्तन कौपनेश्वर सान्निधान ठाण्याचे जन कळविते. एकदा ठाण्याला कौपनेश्वर मंदिरामध्ये हरिभक्त परायण दासगणू महाराजांचं कीर्तन चाललं. तिथं ठरवलंय त्यांनी कीर्तन करायचं. पडल्या शिष्टांचा आग्रह गणुदास करती कथानुग्रह एका कावडियाचाही परिग्रह किंवा दुराग्रह ते एका कवडीचाही परिग्रह किंवा दुराग्रह तेथे ना. त्यांनी ठरवलं कौपनेश्वरच्या लोकांनी की आपल्या ठाण्यामध्ये दासगणू महाराजांचं कीर्तन करायचं. पण दासगणू महाराजांना काही पैशाची अपेक्षा होती का, एवढं पैसे दिले तरच मी कीर्तन करीन नाही तर करणार नाही असं म्हणले का दासगणू महाराज? नाही, त्यांना कवडीचाही मोह नव्हता. कवडीचाही परिग्रह किंवा दुराग्रह तेथे ना, अमुकच पाहिजेल असा अट्टहास नाही. काही समजा कोणी भक्तांनी दिलं तर त्याचा विनियोग ते सुद्धा चांगल्या कामासाठी करत असते. एका कवडीचाही परिग्रह किंवा दुराग्रह तेथे ना कीर्तना न लगे देणे कवडी तनु उघडी डोई ना पगडी कासे साधी पंचजोडी अनिवार उडी श्रोत्यांची. बरं, कीर्तनाला काही पैसे घेत नव्हते, कारण म्हणले हे भगवंताचं देणं आहे, ते मुक्त असताना वाटावं हा त्यांचा भाव होता. त्यामुळे कवडी त्यांना द्यावी लागत नव्हती. बरं, पेहराव तर कसा होता? एक धोतर, अंगावरती उपरणं, पंचाची जोडी, ना डोक्यावर फेटा ना काही. कीर्तना न लगे देणे कवडी तनु उघडी डोई ना पगडी कासेशी आधी साधीच पंचजोडी अनिवार उडी श्रोत्यांचे. या पोशाखाची कथा मौजू वाटेल श्रवण करता अवधाराती स्वस्तचिता पहा आश्चर्यता बाबांची. आता इतका साधा पोशाख, म्हणजे कीर्तनाला फक्त एक धोतर आहे, अंगावरती उपरण आहे, बाकी काही पेहराव नाही. इतक्या साध्या पेहरावामध्ये दासगणू महाराज कीर्तन करतात. बरं, कशाची अपेक्षा नाही आहे. इतकी सहजता दासगणू महाराजांच्यामध्ये कशी आली त्याची कथा आहे. त्या पोशाखाची एक कथा आहे. या पोशाखाची ही कथा मौजू वाटेल श्रवण करता उधार्याती स्वस्तचित्ता पहा आश्चर्यता बाबांचे. एकदा गणुदासांची कथा शिर्डी ग्रामी होण्यास अंगरखा उपरणे फेटा माथा पोशाख समन्वित निघाले. एकदा शिर्डीमध्ये साईबाबा सांगितला दासगणू महाराज आज तुम्ही कीर्तन करा. आता दासगणू महाराज कीर्तनाला निघाले. मग काय त्यावेळेचा जो कीर्तनकारांचा पेहराव होता त्याप्रमाणे धोतर नेसलं, वरती काय बंडी विंडी घालायची ती घातली, नंतर वरती उपरणं, डोक्याला फेटा, म्हणजे जसं काय एखादा नवरा मुलगा नटून यावा तसं ते साज शृंगार करून दासगणू महाराज कीर्तनाला निघाले.
शिष्टाचारानुसारता आनंदे बाबा सोंदू जाता व्हावा नवरदेव केसरला स्याता बाबा वत्य देखले बाबा वदना देखले. आणि शिष्टाचार होता काय, गेल्या आधी बाबांना नमस्कार करतात, मग कीर्तनाला उभं राहायचं. त्याप्रमाणे साईबाबांच्या पाया पाडायला ज्यावेळेला संत दासगणू महाराज गेले त्यावेळेला बाबा म्हणले, वा 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 नवरदेव काय सुंदर नटलेत तुम्ही. जातोशी कोठे ऐसा सजनी बाबा पुस्तित आला म्हणे कीर्तन कराया जातो म्हणून दासगणून केले. आता दासगणू महाराजांचं कीर्तन आहे बाबांना माहीत नव्हतं का, माहीत आहे, पण मुद्दामून त्यांना काही उपदेश करण्याच्या हेतूने बाबा म्हणाले, अरे कुठे चाललास तू एवढा सजून, नवरदेव कुठे निघाले. नाही म्हणले, बाबा कीर्तन करायला चाललोय. पुढे बाबावत येते असं अंगर का उपणे फेटा कशाच किमर्थ केला इतका प्रयास न लगती आपले असते काही. बाबा म्हणणारे त्या पोशाखाचं काय महत्व आहे, बाहेरच्या पोशाखावरनं किती विद्वान आहे तो जगाला कळणार नाही. त्या नुसत्या पोशाखावरनं काय आहे, पोशाखावर जाऊ नये. त्या माणसाजवळ विद्वत्ता किती त्याला महत्त्व आहे, त्या माणसाजवळ भगवंताचं प्रेम किती आहे याला महत्त्व आहे. म्हणून बाबांना ते त्यांना सांगायचं होतं दासगणू महाराजांना, अरे बाह्य पोशाखावरती जाऊ नको, लोक काय चांगलं म्हणतील का वाईट म्हणतील त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. काय हे साध्या वेशात आले असं म्हटलं तरी त्याचं वाईट वाटायचं कारण नाही, आपण भगवंताच्या कीर्तनासाठी. त्यामुळे बाह्य वेशावरती तू जाऊ नकोस असं बाबांना सांगायचं. अंतरंग शुद्ध कर. अंगरखा उपणे फेटा कशाच किमर्थ केलास इतका प्रयास न लगते आपल्या असं ठीक आहे. काढ किती मग समोर कशात अंगावर यांचा भारत होती यांच्या आज्ञेनुसार तेथे चरणावर ठेवले. काढ म्हणले, लगेच मस्तकावरचा फेटा बाबांच्या चरणाजवळ ठेवला. अंगावरचं भरजरी उपरण असेल ते बाबांजवळ ठेवलं, भरजरी पोशाख उतरवला आणि साधं धोतर. तईपासून उघडे सोज्वळ हाती चिपळी गळा महाळ कीर्तन समय सर्व काळ दासगणू हा वेळपर्यंत. तेव्हापासून उघडं कीर्तन करायला, अंगावरती काही नाही, एक खाली कमरेला धोतर आहे, अंगावरती फक्त उपरण आहे आणि उघडे बम, हातामध्ये चिपळी आहे, गळ्यामध्ये माळ आहे, त्रिपुंड लावायचे दासगणू महाराज. तईपासून उघडे सोज्वळ हाती चिपळी गळा माळ कीर्तन समय सर्व काळ गणुदासा वेळपर्यंत. तराही जरी जनविरुद्ध तरी ती अत्यंत पायाशुद्ध की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध नारद प्रसिद्ध मार्ग. तराही जरी जनाविरुद्ध, लोकांच्या विरुद्ध आहे, लोकांच्या विरुद्ध म्हणजे कीर्तनकार कसा नटलेला एखादा नट असावा तसा दिसावा अशी श्रोत्यांची अपेक्षा आहे. पण बाबांनी का नाही याच्या मागे लागू नको, नटण्या मुरडण्याच्या मागे लागू नकोस. अरे ही नारदाची गादी आहे, नारदाच्या गादीचं महत्व सांभाळ. ही नारदीय मूळ गादी येथून जी हरदासांची मांदी बाह्य रंगाची न ज्या उपाधी अंतःशुद्धी ध्येय. नारदांचं बघ म्हणले कसं, नारद उघडे, अंगावर एक उपरण असतं, कमरेला धोतर, हातात चिपळ्या, गळ्यात ब्रह्मवीणा निघा. अरे नारदाची गादी आहे, या नारदाच्या गादीला बाह्य वेशाची आवश्यकता नाही. ही नारदीय मूळ गादी इथून जी हरदासांची मांदी बाह्य रंगाची न ज्या उपाधी अंतःशुद्धी ध्येय. मग याच्यात काय महत्त्वाचं आहे या नारदीय कीर्तनामध्ये, म्हणजे हरदासाचं कीर्तन आहे याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर बाह्यवेशाला महत्त्व न ठेवता अंतःशुद्धीला महत्त्व. अंतःशुद्धी ध्येय, आपली स्वतःची सुद्धा अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे आणि श्रोत्यांचे अंतःकरण सुद्धा प्रसन्न मनाने झाली पाहिजे, त्यांच्याही अंतःकरणाची शुद्धता झाली पाहिजे, त्यांच्या अंतःकरणातला सगळा मळ निघून गेला पाहिजे. अंतःशुद्धी ध्येया अधोभागची वस्त्राच्छिद चिपळ्या विणा वाजवित मुखी हरिनाम गर्जत ध्यान विश्रुत नारदाचे साई समर्थांचे कृपेने स्वैरचुनी संतांची आख्याने मोलाविण कीर्ती कीर्तने ख्याती तेने पावले. आणि साईबाबांच्या कृपेने निस्पृह वृत्ती झाली होती दासगणू महाराजांची आणि त्यामुळे पैसे न घेता कीर्तन करत. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितले काय, मोले कीर्तन करू नये, पैसे घेऊन कीर्तन करू नये.
आज्ञा आहे समर्थ रामदास स्वामींची, मोले कीर्तन करू नये. पण कीर्तना वाचूनही राहू नये असं ते म्हणतात. पण कीर्तन केल्याशिवाय राहू नये म्हणजे एखाद्याचं प्रपंचाचं उपजीविकेचं साधनच जर कीर्तन असेल तर तो काहीतरी मानधनाची अपेक्षा करणार हे साहजिक आहे. पण त्यांनी कार्यक्रम करताना नाडू नये, आवश्यक असेल तेवढं घ्यावं. साई समर्थांची कृपेने स्वय रचून संतांची आख्याने मोला विण करती कीर्तने ख्याती देणे पावले उल्हास साई भक्तीचा दास गणूने विस्तारला असाचा वाढविला साई प्रेम रसाचा स्वानंदाचा सागर. आणि दासगणू महाराजांनी काय केलं, साईबाबांच्या नामाचा प्रचार केला. कारण तोपर्यंत लोकांना साईबाबांची माहिती एवढी नव्हती, पण दासगणू महाराजांनी त्यांच्या नामाचा प्रचार केला. भक्त शिरोमणी चांदोरकर त्यांचे अत्यंत उपकार साई चरणभक्ती विस्तार कारण साचार हे मूळ. आणि चांदोरकरांचेही अत्यंत उपकार आहेत, त्यांनी पण साईबाबांच्या नावाचा प्रचार करण्यासाठी हातभार लावला. दास गणूची इकडे येणे एका चांदोरकरांच्या कारणे जागोजाग तयांची कीर्तने साईची भजने चालली. आता दासगणू महाराजांना साईबाबांकडे आणणारे कोण, तेही चांदोरकरच. चांदोरकरांच्यामुळे तर दासगणू महाराजांना साईबाबांचं महत्त्व कळलं. दासगणूंचे इकडे येणे एका चांदोरकरांच्या कारणे जागोजाग तयांची कीर्तने साईची भजने चालले. पुणे नगर सोलापूर प्रांती पूर्वीच महाराजांची ख्याती पर्या कोकणाच्या लोकाला प्रति लावली भक्ती या दोघी. पुणे आणि सोलापुरात दासगणू महाराजांची ख्याती होती. पंढरपूरला त्यांचं घर आहे दासगणू महाराजांचं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये दासगणू महाराजांची ख्याती सर्व ठिकाणी होती. पण कोकणच्या लोकांना साईबाबांचं महत्त्व या चांदोरकरांमुळे आणि या साईबाबांमुळे लोकांना माहीत झालं. पर्या कोकणच्या लोकाप्रती लावली भक्ती या दोघे. मुंबई प्रांतीची साई भक्ती ती याच्यामुळे या दोन व्यक्ती साई महाराज कृपामूर्ती तयांचे हाती प्रगटले. मुंबई प्रांतामध्ये जी साईबाबांची भक्ती कुणामुळे निर्माण झाली, त्याला निमित्त हे आहे साईबाबा आणि चांदोरकर. त्या साईबाबांची भक्ती कोकण म्हणजे मुंबई प्रांतामध्ये कोकणी लोक जास्त आहेत. त्या मुंबई प्रांतामध्ये म्हणजे कोकणच्या लोकांमध्ये कोकणी लोकांमध्ये साईबाबांच्या नामाचा प्रसार कुणी केला तर त्याला दोन व्यक्ती कारणीभूत आहेत. एक म्हणजे संत दासगणू महाराज आणि दुसरे म्हणजे चांदोरकर. त्यामुळे ह्या कोकणच्या लोकांना साईबाबा म्हणजे काय ते माहीत झाले. त्याला निमित्त हे दोघं आहे. मुंबई प्रांतीची साई भक्ती याचे मूळ या दोन व्यक्ती साई महाराज कृपामूर्ती तयांच्या हाती प्रगटले. श्री कौपनेश्वर मंदिरी साई कृपेच्या कीर्तन गजरी हरिनामाच्या जे जयकारे उठली लहरी तोड करा. हरी कीर्तना बहुते येते श्रवणाच्या अनेक रीती कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हावभाव स्थिती कोणा. आता कीर्तनाला येणारी जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांचं कसं आहे, जे श्रोते कीर्तनाला येतात त्यांचं लक्ष कुठे कुठे असतं, म्हणजे कुणाला त्या कीर्तनातला कोणता भाग कुणाला काय आवडतो ते सांगितलं. कोणा आवड गाण्यापुरती कुणाला बुवाने केलेले हावभाव आवडतात. ते बुवांचे हावभाव, बुवांचा चेहरा, प्रसन्न चेहरा ते पाहणं कोणाला आवडतं. कुणाला बुवांच्या मुखातनं बाहेर पडणारी संगीताची तान ती कुणाला आवडते. म्हणजे काय तान घेतली महाराजांनी, काय सुंदर गाणं आहे महाराजांचं. म्हणजे काही लोक कीर्तनकाराचं गाणं ऐकायला येतात. कोणा आवड गाण्यापुरती वाहवा बुवा काय हो गाती काय ते विठ्ठल नामी रंगती कथेत नसते प्रेमाने. कुणाला कीर्तनकार विठ्ठलाच्या नामामध्ये रंगलेले आवडतात. कुणाला कथेत ते कीर्तनकार प्रेमाने नाचताना पाहायला आवडतं. कोणास पुरोरंगी भक्ती कोणाची कथाभागी आसक्ती कोणास हरिदासी नकला रुस्ती आख्यान प्रीती कुणाला बघा कीर्तनाचे दोन भाग आहेत, एक पूर्वरंग आणि एक उत्तररंग.
पूर्वरंगामध्ये सगळं तत्वज्ञान असतं आणि उत्तरंगामध्ये एखादी कथा सांगितली जाते. त्या जे तत्वज्ञान पूर्वरंगामध्ये सांगितलंय त्याच्या अनुषंगिक ते तत्वज्ञान माणसाला पटावं म्हणून एखादी गोष्ट सांगितली जाते, त्याला उत्तररंग म्हटलंय. जे जो मुद्दा कीर्तनामध्ये मांडलेला आहे त्याला अनुषंगिक एखादा कथाभाग उत्तररंगामध्ये लावला जातो. म्हणजे काही लोकांना पूर्वरंग आवडतो, म्हणजे काही लोकांना तत्वज्ञान आवडतं बुवाने सांगितलेलं, आणि काही लोकांना कथा आवडतात. उत्तररंगाकडे लक्ष असतं, पूर्वरंगाकडे त्यांचं लक्ष नसतं. हा 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 काय सुंदर कथा सांगितली. म्हणजे गोष्टी वेल्हाळ काही माणसं असतात, त्यांना गोष्टी आवडतात. ज्यांना तत्वज्ञान जाणून घ्यायचं आहे ती माणसं तत्वज्ञानाकडे लक्ष ठेवतात. कोणास हरिदासी नकला रुसती, काही काही हरदास म्हणजे कीर्तनकार लोकांच्या नकला करतात, काही लोकांच्या नकला आवडतात. आख्याने प्रीती कोणाला बाबा सांगतात, कीर्तनकार सांगतात ते आख्यान आवडतं, गोष्ट आवडते. बुवा प्राकृत की व्युत्पन्न की पदपदार्थ भवर्थ संपन्न की केवळ उत्तररंगी प्रवीण कथा श्रवण येणे परी. बुवांचं ज्ञान कशाचं आहे? जे बुवांना प्राकृत गोष्टीचं ज्ञान आहे का बुवांना संस्कृत गोष्टीचं ज्ञान आहे? म्हणजे कीर्तनात बुवा किती वेळा संस्कृत श्लोकाचा उपयोग करतात. अरे बाबा काय त्यांचं संस्कृतचं ज्ञान आहे. म्हणजे काही लोकांना त्याने संस्कृतमध्ये सांगितलेले श्लोक जास्त आवडतात आणि काही वेळेला प्राकृत म्हणजे निरनिराळ्या ग्रंथातले दिलेले उतारे, ज्ञानेश्वरीतले उतारे, दासबोधातले उतारे किंवा संत चरित्रातले उतारे, प्राकृत ग्रंथातले दिलेले उतारे काही लोकांना आवडतात. म्हणजे काय श्रोता बहुश्रुत आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या काही गोष्टी आवडतात त्या कीर्तनाकाराच्या. ऐसे श्रोते बहुत असते परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती ईश्वरा संत चरण प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ. पण काही श्रोते हे कसे आहेत? भक्तिभावाने कथा ऐकलेल्या आहेत, कथा ऐकायला आले असते, त्यांच्या मनामध्ये भक्ती असते. हा हा आज बाबांची कथा ऐकायला मिळणार, ही भक्तिभावाने ते ऐकायला आलेले असतात. ते बाकी त्या माणसावर किती विद्वत्ता आहे आणि काय आहे, तो संस्कृत पंडित आहे का प्राकृत भाषेतलं सांगणार आहे, त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसतं. त्यांना कर्तव्य असतं ते कथेशी, ते कथा ऐकायला आलेले असतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये बाबाविषयी श्रद्धा असते. तो कीर्तनकार किती विद्वान आहे याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं, का कीर्तनकार किती सामान्य आहे याच्याशी त्यांना देणं घेणं नसतं. त्यांना देणं घेणं कशाशी आहे? त्यांना देणं घेणं बाबांच्या कथेशी आहे. ऐसे श्रोते बहुत असती परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती. पण खरं कथा श्रवण करण्याचा मतीचा अर्थ काय? कशासाठी कथा ऐकायची आहे? तर श्रवणे जोडे श्रद्धा आणि भक्ती. कथा एवढ्यासाठी श्रवण करायची की आपल्या अंतःकरणातली श्रद्धा आत्ता आहे त्याच्यापेक्षा वाढली पाहिजे, भक्ती आत्ता आपण करतो त्याच्यापेक्षा जास्ती झाली पाहिजे. तर ती कथा, त्या कथा ऐकून आपल्यात काय परिवर्तन घडलं? तर आत्तापर्यंत आपली जी बाबावर श्रद्धा होती ती अधिक झाली, आत्तापर्यंत आपल्या मनामध्ये बाबांची जी भक्ती होती ती अधिक वाढली. असं झालं तर ती कथा ऐकण्यातलं महत्त्व आहे. ऐसे श्रोते बहुत असते परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती ईश्वर वा संत चरणी प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ. या असा श्रोता पाहिजे की ज्याची ईश्वरावरती आणि संतांच्या चरणावरती प्रीती आहे. तो बाबा कसे दिसत आहेत पाहायला आलेले नाही, बाबांचे हातवारे पाहायला आलेले नाही, बाबांचं गायन ऐकायला आलं नाही, बाबांचं काय संस्कृत प्रचुर आहेत का प्राकृत प्रचुर आहेत ते पाहायला आलं नाही. त्याला फक्त कथा श्रवणामध्ये आनंद आहे, भगवंताच्या लीला ऐकण्यामध्ये आनंद आहे. त्याचं संतांच्या चरणावर प्रेम आहे म्हणून तो आलाय. श्रवण केले भाराभर परी या विद्येचे थरावर थर ते काय श्रवणाचे प्रत्यंतर व्यर्थ भाराभर श्रवण ते. पुष्कळ ऐकलं पण श्रोत्यामध्ये जर काही परिवर्तन घडलं नसेल तर त्या ऐकण्यात तरी काय उपयोग आहे? काय म्हटलं उगा समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं वाक्य, घासा मागे घास घेतला अवकाश नाही चावावयाला अवघा बोकणाची भरला मग कसे. घासा मागे घास घेतला
अवकाश नाही चावावयाला, अवघा बोकणाची भरला. मग कसे नुसतं खातोय पण त्याला जर चावलं नाही तर पचन कसं होईल? अन्नाचं पचन होण्यासाठी अन्न चरवण करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर शतपावली करणं महत्त्वाचं आहे. ते जर केलं नाही तर ते अन्न पचणार कसं? जेवला आणि लगेच तिथंच बसला नाही तर लगेच आडवा झाला. अरे शतपावली काला सांगितली जेवणानंतर? काय बघा काय सांगतात, श्रवण केले भाराभर. इतकं श्रवण केलंय पण आपलं अज्ञान नाहीसं झालं नाही. मग काय त्या श्रवणाचा अर्थ आहे? आपलं अज्ञान हळूहळू नाहीसं झालं पाहिजे. श्रवण केले भाराभर परी अविद्येचे थरावर थर, ते काय श्रवणाचे प्रत्यंतर व्यर्थ भाराभर श्रवण ते. न घडे जेणे मळक शाळण, त्या ते काय म्हणावे साबण. साबणाने घासतोय कपडा पण कपड्याचं मळच निघत नाही. मग त्या साबणाला काय करायचं? साबण कुठलं चांगलं आहे? ज्या साबणाने कपड्याचा मळ निघतो तेच साबण चांगलं, बरोबर की नाही? तसं ज्यांच्या कथा ऐकून आपल्या मनातला मळ निघून जातो, अज्ञान निघून जातं, ती खरी कथा. जेणे नगडे जेणे मळक शाळाना, त्या ते काय म्हणावे साबण. न करी जे अविद्या निरसन, ते काय श्रवण म्हणावे. अरे जी कथा ऐकून आपल्या मनातलं अज्ञान नाहीसं झालं नाही, मग ती कथा काय त्याला श्रोता कसा म्हणायचा? काय श्रवण म्हणावे. आधी चोळकर श्रद्धाळू आला साई, प्रेमाचा उमाळू मनात म्हणते बाबा कृपाळू, करा दिव सांभाळू दिनाचा. आधीच चोळकर काय होते? चोळकर हे बाबांचे चोळकर नावाचा एक श्रद्धाळू गरीब ब्राह्मण ठाण्याच्या सिव्हिल कोर्टात उमेदवार होता. सिव्हिल कोर्टातले होते. तेव्हा ती कीर्तन ऐकायला आली कोकणेश्वर मंदिरात ठाण्याला, आणि ती दासगणू महाराजांच्या मुखातनं साईबाबांचं चरित्र ऐकून त्यांच्या मनामध्ये साईबाबांच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली. ते साईबाबा म्हणतात, बाबा मला मनात म्हणते बाबा कृपाळू, करा सांभाळू दिनाचा. बाबा तुम्ही कृपाळू आहात, माझ्या सामान्य माणसाचा आपण सांभाळ करावा. बिचारा गरीब उमेदवार पोसू असमर्थ कुटुंबार, सरकार पदरी मिळावा शेर, बाबा भार घातला. आता सुद्धा उमेदवारी करतो, अजून काही नोकरी लागलेली नाही. बाबा मला सरकारी नोकरी लागू दे. नवस करती कामुक जन, होईल जरी अभिष्ट संपादन, तरी घालू इच्छा भोजना, करू ब्राह्मण संतर्पण. कामिक माणसं नवस करतात, एवढं काम झालं तर मी अन्नदान करीन, एवढं काम झालं तर अमुक करीन असं. श्रीमंतांचे नवस वचन म्हणती, घालू सहस्र भोजना अथवा करू शतकोदान, मनकामना तृप्त होते. सामान्य मनुष्य असेल म्हणा, तो काय म्हणेल, एक सवाष्ण ब्राह्मण घालतो, किंवा एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलतो, एवढं म्हणेल. त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे तो म्हणेल 5 जोडपे घालीन. त्याच्यापेक्षा कोट्याधीश आहे तो म्हणेल मी 1000 माणसाला जेवायला घालीन. प्रत्येकाचं त्याच्या ऐश्वर्याप्रमाणे माग. सोळकराचे निर्धन नवसाध्या करावया झाले म्हणा, टाठून साईंचे चरण दिनवदन तो बोले, बाबा गरीबाचा संसार, नोकरीवरी सारी मदार, कायमचा व्हावया पगार, परीक्षा पसार हो लागे. बाबा मी अजून उमेदवारी करतो, त्या मला परीक्षा द्याव्या लागतील तेव्हा मी कायम होईल. परिश्रमांती केली तयारी, पास होण्यावरी भिस्त सारी, नात्री गाठीची भाकरी, उमेदवारी जाईल. आता मला त्याने सध्या उमेदवार म्हणून नेमलं आहे, पण मी एकदा परीक्षा दिली तर पास होईल, आणि परीक्षा दिली तर माझी नोकरी कायम होईल, नाही तर माझी उमेदवारी पण निघून जाईल. झालो कृपेने पास जर होईन आपले पायी सादर, वाटीन नावाने खडीसाखर हाची निर्धार पै माझा. जर बाबा आपल्या कृपेने पास झालो तर मी खडीसाखर वाटीन. खरा नवस कसा असावा? अत्यंत साधा नवस असावा, आणि तो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला फेडता यावा असा नवस असावा. की खडीसाखर दे, किती 100 ग्रॅम खडीसाखर वाटीन, असा नवस असावा. आता तुम्ही 100 ग्रॅमच्या ऐवजी पाव किलो वाटा का अर्धा किलो वाटा, तो तुमचा विषय. पण कमीत कमी
10 रुपयाची खडीसाखर वाटेन, असा नवस असावा. हा. मग तुम्ही नवस फेडताना अनेक पटीनं फेडला हरकत नाही, पण 10 रुपयाचं कधी पण आपल्याला घेता येतं का नाही? नाही तर मोठे नवस करतात, मग फेडताना नाकी नव येतं. काय नवस करतात? मी माझ्या मुलीला जावयाला घेऊन तिकडे दर्शनाला येईन. अरे ते मुलीची श्रद्धा आहे का नाही, जावयाची श्रद्धा आहे का नाही, हां, त्यांना प्रपंचातनं वेळ मिळेल का नाही याचा विचार करावा. मी ह्याला घेऊन जाईन आणि त्यांना घेऊन जाईन, कशाला नवस बोलवायचं? आपली श्रद्धा आहे, आपल्याला असं वाटलं जावं तर सांगायचं बाबा मी तुमच्या तिकडे दर्शनाला येत नाही, तर गावात कुठं बाबाचं मंदिर असेल तिथं दर्शनाला जाईल. आपण असं अट्टहास करून नवस बोलू नये की जो फेडणं आपल्याला कठीण होईल. म्हणून साध्यात साधा नवस बोलावा की बाबा गावातल्या मंदिरात मी दर्शनाला जाईन. हां, तुमचं जिथे गावात मंदिर आहे तिथे मी दर्शनाला जाईन, असा नवस बोलावा. हां, आणि ज्या वेळेला आपली इच्छा असेल त्यावेळेला शिर्डीला येऊन दर्शन घे. ते सगळं बाबावर सोपवावं. आपली इच्छा असेल त्यावेळेला शिर्डीला दर्शनाला येईल. आपणच मला शिर्डीला घेऊन चला. म्हणजे आपण मी येईन हा भाग नाही ठेवायचा. मी शिर्डीला येईन, मी शेगावला येईन, मी अमुक नवस फेडीन. आणि काही लोकांचं तर असतं मी 10 प्रदक्षिणा घालील, 11 घालीन, 25 घालीन, 101 घालीन, 1000 शमा. अरे कोणी सांगितले? एक प्रदक्षिणा घातली ते बाबांना पुष्कळ आहे. उगी बाबांना संकटात टाकायचं काही जरूर नाही. एक भक्तिपूर्वक एक प्रदक्षिणा घाला, देवाला ती पुरते. आपण परमात्म्याला संकटात टाकू नये. सहजगत्या होणारा परमार्थ आपण करावा. 10 रुपयाची खडीसाखर वाटेल, गुळाची शिरणी वाटेल, म्हणजे थोडंसं 100 ग्रॅम 50 ग्रॅम एवढं वाटताना तुम्ही अख्खी ढेप वाटा, तो भाग नाही राहत. 10 रुपये मी दानपात्रात टाकेन म्हणा आणि 10च्या ऐवजी 1000 रुपये टाका, तो तुमचा विषय. पण बोलताना 10 रुपये एवढा आपला अल्प नवस असावा. शक्यतो नवस करूच नाही. बाबांना काय पडलं तुमचं, काय पाहिजे तुमच्याकडे? हां, दोन्ही असतं, तिसरं मस्तकात बाबा प्रसन्न आहे. जे होईल ते करावं, पण बोलू नये. बोलला की काय होतं का तुम्ही काही शब्दात अडकता, म्हणून बोलायचं नाही मी अमुक करीन म्हणून. येणे बरी नवस केला, मनाजोगा आनंद झाला, नवस फेडाया विलंब लागला, त्याग केला साखरेचा. वाटेत खाडे गाठी काही व्हावे, रिक्तास ते कसे जावे, आजचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. दिवस काय केला? मी खडीसाखर वाटेन. आणि मग बाबांना खडीसाखर वाटे तोपर्यंत त्यांनी काय केलं? साखरेचा त्याग केला. आता मी साखर खाणार नाही कुठपर्यंत बाबांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत. येणे परी नवस केला, मनाजोगा आनंद झाला, नवस फेडायला विलंब लागला. झाला नवस केला, त्याचं काम झालं, पण नवस फेडायला उशीर झाला. नवस फेडाया विलंब लागला, त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीस काही व्हावे, रिक्त असते कैसे जावे, वाचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. आता समजा जायचं म्हटलं शिर्डीला तर वाट खर्ची पाहिजे, वाटेत येणारा खर्च पाहिजे. जे मिळतोय प्रपंचाचं, जे काही पगार मिळतो त्यात प्रपंचाचं पुरता नाकेनव येते. शिर्डीला जायला पैसा शिल्लक राहत नाही, काय करावं प्रश्न पडला त्याला. आणि गेल्याशिवाय नवस फेडता येत नाही. वाटेत गाठीस काही व्हावे, रिक्त असते कैसे जावे, आजचे उद्या लोटावे, दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट, सह्याद्रीचा कडा हे अपाड परी प्रापंचिका, उंबरे घाट बहु दुर्धड ओलांडू. हा एक वेळ. नाणेघाट म्हणजे उंच घाट आहे, तो म्हणजे पायी चालत घाट ओलांडणं कठीण आहे. पण म्हटलं तरी सुद्धा ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात या नावाचा एक उंच घाट असून त्या वाटेने कोकणातील लोक देशावर जातात आणि देशावरील लोक कोकणात उतरतात. त्या घाटाने पुणे जिल्ह्यातील जुन्नरला कोकणचे लोक जात येत असतात. त्याला नाणेघाट म्हणतात. त्यात एक हा उंच आहे, तर तो चढायला कठीण आहे. म्हणजे एक वेळ म्हणले तो नाणेघाट चढून जाता येईल. एक वेळ सह्याद्रीचा घाट आहे, चढून जाता येईल. ओलांडवेल नाणे घाट, सह्याद्रीचा कडा हे अपाडा परी प्रापंचिका, हा उंबरे घाट बहु दुर्घट ओलांडू. पण प्रापंचिकाला दारामध्ये काय यायचं? औदुंबराच्या झाडाचं, म्हणजे औदुंबराच्या लाकडाचा केलेला उंबरा दारात लावलेला असतो. हा उंबरा ओलांडून पलीकडे जाणं कठीण आहे म्हणाले. औदुंबर घाट म्हणजे दारामध्ये जो उंबरा आहे तो औदुंबराच्या झाडाचा
केलेला असतो. उंबराच्या झाडाचा तो केलेला असतो, म्हणून त्याला उंबरा असं नाव आहे. हा उंबरा ओलांडून पलीकडे जाणं कठीण आहे. म्हणजे प्रपंचातनं वेळ आपल्याला जायचं म्हणतो, पण प्रपंचातनं जायला वेळ मिळत नाही. कारण प्रपंचातली कामं एवढी पडलेली असते की हे झाल्यावर जाऊ, ते झाल्यावर जाऊ, ते झाल्यावर जाऊ, असं करता करता वेळ होतो आणि विलंब लागतो जायला. कारण प्रपंचातलं एक काम संपल्यावर दुसरं उभं राहतं, दुसरं संपल्यावर तिसरं उभं राहतं. त्यामुळे या प्रपंचातनं सवड मिळणं फार कठीण होतं. ओलांडवेल नाणे घाट सह्याद्रीचा कडा हे आभाड परे प्रापंचिका उंबरे घाट बहुदुर्घट ओलांडोस नवस फेरता शिर्डीचा असेव्य पदार्थ साखरेचा चहाही बिन साखरेचा चोळकरांचा चालला. पण अजून नवस फेडला नाही म्हणून तोपर्यंत चहामध्ये सुद्धा ते साखर घालत नव्हते, बिन साखरेचा चहा पित होते. जातायसे काही दिवस आली वेळ गेली शिर्डीचा फेडला तरी केलेला नवसा आनंद मनास झाला. शिर्डीला गेले, तिथं जाऊन खडी साखरे वाटायचा नेवस होता तो तरी फेडला. होता तो साईंचे दर्शन चोळकर घालते लोटांगण म्हणून या बाबांचे चरणाला परिपूर्ण ते झाले. मना करून या निर्मळ वाटते साखर अर्पिते श्रीफळ म्हणते आजी मनोर सकळ झाले सफळ की माझे आनंदले साई दर्शने सुख झाले. संभाषणे होते चोळकर जागा जोगांचे पाहुणे आले जाणे जोगाकडे जोग उठले पाहुणे निघाले बाबा जोगास वदते झाले. पाजी या चहाचे प्याले भरले भले भरले साखरेचे. यांचा जोगांशी ऋणानुबंध होता. जेव्हा हे बाबांचं दर्शन करून उठायला लागले तेव्हा साईबाबा त्या जोगार म्हणतात, अरे याला पोटभर चहा प्यायला घाल. का बाबांना माहीत होतं की हा चहामध्ये साखर न घालता आपला नवस फेडल्याशिवाय साखर खायची नाही, हा त्याने केलेला नवस होता. आणि त्यामुळे ह्याने आत्तापर्यंत बिन साखरेचा चहा प्यायलेला आहे माझ्यासाठी, आता याला पोटभर चहा पास साखर घालून. बाबांना किती माहिती असतं बघा. आपण जे करतो ना त्या प्रत्येक गोष्टीची नोंद बाबांकडे असते. जोग उठले पाहुणे निघाले बाबा जोगास ते झाले. पाजी यास चहाचे प्याले भले भरले साखरेचे पुणेची अक्षरे पडता कानी चोळकर चमत्कारले म्हणे. आनंद अश्रू आले नैनी माथा चरणी ठेविला. कौतुक वाटले जोगांना पाहून द्विगुण चोळकरांना. कारण ठावे तयांचे या त्यांना पटल्या खुणा मनाच्या. आणि बाबा असं का म्हणाले याची खूण चोळकरांना पटली. पटल्या खुणा एकमेका. बाबांना काय म्हणायचं याची खूणगाठ चोळकरांना कळली की बाबांच्या लक्षात आलं की मी बिन साखरेचा चहा पित होतो. कौतुक वाटले जोगांना त्याहून द्विगुण चोळकरांना. कारण ठावे त्यांचे त्यांना पटल्या खुणा मनाच्या. चहा नाही बाबा सावा एक क्षणीच का आठवावा. चोळकरांचा विश्वास पटावा ठसा उमटवा भक्तीचा. इतक्यात पुरता दिला इशारा की पावली वाचा दत्त शर्करा. तुझ्या त्यागाचा नेमही पुरा चोळकरा झाला से. त्यातनं बाबांना चहाचं निमित्त होतं. बाबांना काय सांगायचं होतं त्यातनं, अरे तू जी साखर खाल्ली नाहीस ना ती मला पोहोचली. पावली वाचा दत्त शर्करा. वाचा दत्त म्हणजे तू शब्दाने कबूल केलं होतंस ना की मी बाबांना खडी साखर वाटेन, आणि त्याच्यासाठी तू साखर खाल्ली नाहीस त्याची नोंद माझ्याकडे आहे, आणि ती साखर मला मिळाली. वाचा दत्ता. वाचा दत्त याचा अर्थ काय? शब्द दिला त्याला म्हणतात वाचा दत्त. बघा साखरपुड्यामध्ये आपण ठरवतो काय म्हणतात की आमची मुलगी तुमच्या मुलाला द्यायचं नक्की झालं, आणि मग सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असतो किंवा काही असतं. आणि मग ज्यावेळेला लग्न लागतं ना त्यावेळेला सीमनपूजनाच्या वेळेला ते उच्चार केला जातो. काय उच्चार केला जातो? वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृता त्वया. काय म्हणतात? मुलीचे वडील मुलाच्या वडिलाला सांगतात, वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृता त्वया. ही माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यायचं मी कबूल केलेलं आहे, शब्द दिला आहे, त्याप्रमाणे आज मी कन्या आपल्या मुलाच्या स्वाधीन करतो.
आणि त्याच्या आईवडिलांना सांगितले की जसं मी माझ्या मुलीचं सांभाळ केला ना, तसा तुम्ही माझ्या मुलीसारखाच सांभाळ करा. तुमची पण मुलगी आहे, तुमच्या मुलीवर जेवढं प्रेम करतात तेवढंच माझ्या मुलीवर तुम्ही प्रेम करा. तुम्हाला त्याच्यामध्ये दुजा भाव नको, ही माझी मुलगी वेगळी आणि सून वेगळी असा भाव नको. जसा मी माझ्या मुलीचा आजपर्यंत सांभाळ केला तसे तुम्ही माझी मुलगी आता तुमची झाली सून, तेव्हा तिच्यावरही तुमच्या स्वतःच्या मुलीवर जेवढं प्रेम करतात तेवढंच सुनेवर प्रेम करा. इतक्यात पुरा दिला यशाला की पावली वाचा दत्त शर्करा, तुझ्या त्यागाचा नेहमी पुरा चोळ करा झालासे. नवस वेळेचे तुझे चित्त दीर्घ सूत्रतेचे प्रायश्चित्त, हे जरी तुझे ठेवणे गुप्त ते मज समस्त कळले गा. आता ही साखर तरी काय सोडली होती की आपल्याला नवस फेडायला जायला विलंब होतो याचा पश्चाताप म्हणून तू साखर सोडली होतीस, ते मला कळलंय. ते मज समस्त कळले गा. तुम्ही कुणी कुठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमच्या भावासरिसा रात्रंदिवस उभास. तुम्ही कुठे असा, साता समुद्राकडे असलं तरी तुमच्या मनात चाललेले विचार मला कळतात. बाबा सांगतात तुम्ही कुठे असा, तुम्ही जे बोलता ते मी ऐकतोय असं बाबा म्हणतात. तुम्ही कुठेही असा, भावे मज पुढे पसरता बसा. मी तुमच्या भावासरिसा रात्रंदिवस वाजा. माझा देह जरी इकडे, तुम्ही साता समुद्रापलीकडे. तुम्ही काहीही करा तिकडे जाणीव मजला तात्काळ. कुठेही जा दोन्हीवर मी तो तुम्हा बरोबर. तुम्हा हृदयीच माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. तुम्ही कुठे जा, साता समुद्रापलीकडे गेला तर मी तुमच्याबरोबर, कारण तुमच्या अंतःकरणातच मी आहे. ऐसा तुम्हा हृदय असतो जो मी तयासी न मानित्य तुम्ही भूतमात्रांच्याही अंतर्यामी तोची मी व तोच तो मी वर्ततो. भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा मीच आहे. तुम्ही कुठेही असा, भावे पसरता मज पुढे भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमच्या भावासरसा रात्रंदिवसा उभाचा. माझा देह जरी इकडे, तुम्ही साता समुद्रापलीकडे. तुम्ही काही करा तिकडे जाणीव मजला तात्काळ. कुठेही जा दुनियेवर मी तो तुम्हा बरोबर. तुम्हा हृदयीच माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. ऐसा तुम्हा हृदय असतो जो मी तया नवा नित्य तुम्ही भूतमात्राच्या अंतर्यामी तोच मी तो वर्तलो असतो. तुम्हा जो जो भेटे घरी दारी अथवा वाटे, ते ठाई मीच राहते मीच तिष्ठे त्या माझी. त्यामुळे तुम्हाला वाटेत म्हणा, घरी म्हणा, दारी म्हणा, जो भेटतो ना तो मीच असतो. घरी दारी अथवा वाटे ते ठाई मीच राहते मीच तिष्ठे त्या माझी. मीच त्याच्यामध्ये असतो. किडा मुंगी जलचर खेचर प्राणी मात्र श्वान सुकरा. अवघ्या ठाई मीच निरंतर भरलो साचार सर्वत्र. किडा असो, मुंगी असो, जलचर असो, खेचर असो, प्राणीमात्र असो, त्याच्यामध्ये मीच भरलेलो आहे. मजसे धरून कांतर तुम्ही आम्ही निरंतर मज ऐसे मज जो जाणेल नर भाग्य थोर याचे. दिसाया हे वार्ता चोकडी परी गुणाने बहु चोकडी किती. त्या चोळकराची गोडी दिली जोडी भक्ती होते जे तया अंतरी ते बाबाने हेणे बरी राविले तयासे प्रत्यंतरी. काय कुसरी संतांचे बोलाचे अनमोल भक्त हृदयी शिरती. सखोल प्रेमाचे मळ्यास आणि ती ओल भक्ती डोल दाविती. बाबांचे बोल अनमोल आहे, भक्तांच्या हृदयामध्ये ते शिरतात आणि प्रेमाचा मळा आहे त्याला पाणी घालतात. सन्निधीची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, असं होतं त्याचं. प्रेमाची मळ्यास आणखी ओल भक्ती डोल दाविते. चातक तृष्णेच्या परिहारा मेघ सदैव वर्षे धारा. परिणामी निवे अखिल धरा तेच तराय झाले. तोळकर बिचारा कोठील कोण निमित्ता गणूची कीर्तना. नवस कराया झाले मन बाबा हे प्रसन्न झाले. तोळकर कुठला, ठाण्यात. त्याला बाबांची लीला पण माहीत नव्हती. पण दासगणू महाराज निमित्त झाले. दासगणू महाराजांच्या मुखातनं बाबांचं चरित्र ऐकून त्याला बाबांच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली आणि बाबांची त्याच्यावर कृपा पण झाली. चोळकर बिचारा कोठील कोण निमित्ताच दासगणूची कीर्तना. नवस कराया झाले मन बाबा हे प्रसन्न झाले. तेनेच हा चमत्कार कळले संतांच्या अंतर उपदेशार्थ बाबा
तत्परायसे अवसराणित तोळकराचे केवळ निमित्त सकळ भक्तांचे साधा याहित आकळ बाबांची कळानीत विलोकितचे राहावे. तोळकर सुद्धा निमित्त आहे. या तोळकराच्या निमित्ताने बाबाची सर्वज्ञता आपल्याला कळते. सकळ भक्तांचे साधा हित आकळ बाबांची कळानीत विलोकितचे राहावे. हा इसेचा आणि कला वर्णू मग हा अध्याय करू पूर्ण. कैसा एके केला प्रश्नात कैसे तन्निरसन बाबाने एकदा बाबावशी असता आपल्यास निश्चित भक्त एक सन्मुख बैसत ऐके चुकचुकत पाल एकदा एक भक्त बाबांच्या समोर बसला होता. तेव्हा त्याला भिंतीवरती एक पाल चुकचुक करताना दिसली. आवाज काढते पाल. पल्ली ऐकायचो पल्ली पतन पल्ली वचन पुढील भविष्यार्थाची सूचना सहज बाबांस करी प्रश्न जिज्ञासा संपन्न होणे. पल्ली पत्तन म्हणजे पाल खाली पडणं, त्याला पल्ली पत्तन म्हणतात. पल्ली पत्तना पल्ली वचन आणि ती पाल जी चुकचुक करते ती काही ते बोलत असते, आपल्याला ती भाषा कळत नाही. पण पाल खाली पडण्यात सुद्धा शुभ अशुभ असं मानणारी लोक आहेत आणि ती पालीची भाषा जाणणारी पण लोक आहेत. ज्याचं मन सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे त्याला सर्वांच्या भाषा समजतात. पल्ली पतन पल्ली वचन पुढील भविष्यार्थाची सूचना सहज बाबास करी प्रश्न जिज्ञासा मनवणे. बाबा ही पाठीस भिंतीवरी किमर्थ हो पाल चुकचुक करे काय असावे ती अंतरी अशुभ कार्य नाही ना. बाबा ही पाल चुकचुक करते काय आपल्याला माहिती आहे. काही वेळेला कावळा येऊन ओरडायला लागला की आपण म्हणतो की आता कोणीतरी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. माऊलीच्या दारामध्ये एक कावळा ओरडत होता. माऊली आले आणि माऊली त्या कावळ्याला म्हणतात, पहिलं तो काऊ कोकत आहे शगुन गे माये सांगत आहे. तुम्हाला शगुन सांगतोय काय की तुमच्या घरी पांडुरंग येणार आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे शगुन गे माये सांगत आहे. मग ते माऊली त्या कावळ्याला काय म्हणताय, उड उड रे काऊ तुझे सोन्याने भरविन पाऊ. कावळ्या सांगता, अरे काय शुभ शकून तू मला सांगतोयस. पाहुणे येणार आहेत तुझ्या घरी. कोण येणार आहे, पंढरपूरचा पांडुरंग येणार आहे. अरे तुझे शब्द खरे होत. तुझ्या पावल्यामध्ये मी सोन्याचं कड घालेन. उड उड रे काऊ तुझे सोन्याने भरविन पाऊ पहिलं गे पंढरी राहू. तो पांडुरंग माझ्याकडे येणार हे शुभ शकून तू मला सांगतोयस. म्हणजे त्या प्राण्यांची भाषा कळणं जो सगळ्याशी एकरूप झालाय त्याला ते काही कठीण नाही. बाबा ही पाठीस भिंतीवर की मरतो पाल चुकचुक करे काय असावे ते अंतरी अशुभ कार्य नाही ना. बाबा ही पाल काय चुकचुक करते, तिच्या त्या संकेतात काही अशुभ चिन्ह तर नाहीत ना. आज बाबा झाले होते पाली साले आनंद भरते की औरंगाबादहून येते बहीण येथे भेटाव्या. नाही म्हणजे त्या पालीला आनंद झालाय. तिची एक बहीण औरंगाबादला होती, ती तिला भेटायला येते, त्याचा तिला आनंद झालाय. आधी पाल तो जीव काय कैचा तिचा बाप माय कैची बहीण कैचा माय संसार व्यवसाय काय ती. पण हा भक्त विचार करतो पालीला कुठले आई वडील बहीण भाऊ भावंड म्हणजे मनुष्याला ठीक आहे आई वडील आहे बहीण भावंड आहेत हे. या पालीला कुठले आई वडील बहीण भाऊ आणि हिची कुठली बहीण औरंगाबादला राहते. बाबांना काय माहीत आहे तिची बहीण कुठं औरंगाबादला राहते. हा भक्ताच्या मनात चाललेला विचार आहे. आधी पाल तो जीव काय केला कैचे बाप माय कैची बहीण कैचा भाय संसार व्यवसाय काय ते. म्हणून बाबा हे काहीतरी बोलले विनोदी प्रत्युत्तरी ऐसे म्हणल्यानंतर हे स्वस्त क्षणभरी वेचला. इतक्यात औरंगाबादेहून ग्रस्त एक घोड्यावरून आला घ्यावा बाबांचे दर्शन. बाबा ते स्नान करीत. इतक्यात औरंगाबादेवरून एक ग्रस्त घोड्यावरून बाबांचं दर्शन घ्यायला आला. त्यावेळी बाबा स्नान करत होते. तयार जाणे होते पुढे चंदी वाचून चालले ना घोडे. हरभरे विकत घ्यावया थोडे बाजाराकडे निघाला. त्याला घोड्यावरनं पुढे जायचं होतं पण बैलाला खरारा घातला पाहिजे, काहीतरी खायला घातलं पाहिजे म्हणून तो बाजारामध्ये खरारा आणायला गेला.
पालीचा प्रश्न विचारणारा साश्चर्य पाहे नव सौदागरा इतक्यात त्याने काखेचा तोबरा झटकला कचरा झाडावया. त्या तोबऱ्यामध्ये म्हणजे असं बांधतात तोंडाला, त्याच्यामध्ये चणे घालतात आणि ते खायला देतात कोणाला, घोड्याला. तोंडाला बांधलेलं असताना आत चणे असतात. तो जशी आपली जपमाळेची पिशवी असते त्याला गोमुखी म्हणतात, त्याच्यात आपण माळ ठेवतो आणि जप करतो. तसे ते तोंडाला बांधलेलं आहे काय, तोबरा. त्याच्यामध्ये काय घालायचं असतं, त्याच्यामध्ये घालायचे असतात चणे आणि ते घोड्याच्या तोंडाला बांधले की तो घोडा खात राहतो तोबरा. तसा त्या औरंगाबादवरून आलेल्या व्यापाऱ्याच्या काखेमध्ये तोबरा होता, ते तो झटकला. हे काही त्याच्यात दूरबीळ नाही म्हणून झटकला. झटकल्यावर काय झालं, इतक्या त्याने काखेचा तोबरा झटकला कचरा झाडावया. उपडा आपटताची क्षितीवरी पाल एक पडली बाहेर. घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर नजरेसमोर सकळांच्या. आणि तो असा झटकल्याबरोबर काय झालं, त्यातनं एक पाल बाहेर पडली आणि सरसर सरसर करत त्या पालीला भेटायला गेली. उपडा आपटता क्षितीवरी पाल एक पडली बाहेरी. घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर नजरेसमोर सकळांच्या. प्रश्न पुसत्या बाबा वदती आता लक्ष ठेवी तिजोरची पालीची त्या बहीण हीच ती पहा चमत्कृती तिची. आणि तेवढ्यात बाबांचं लक्ष गेलं, त्या तोबऱ्यातनं पाल बाहेर पडलेली. ज्या भक्ताने विचारलं होतं पाल का चुकचुक करते, त्याला बाबा सांगतात आता ह्या पालीकडे लक्ष ठेव. ही कुठून आली, औरंगाबादवरून यायला. हा मनुष्य कुठून आलेला आहे, औरंगाबादवरून. त्याच्यावरून ती औरंगाबादनं आलेली आहे. प्रश्न पुसत्या बाबा वदती आता लक्ष ठेवी तिजवरती पालीची त्या बहीण हीच ती पहा चमत्कृती तिची. ती जी तेथून निघाली तर ताई करीत होती चुकचुका. धरून त्या आवाजाचा रोप चमकत ठुमकत चालले. बहिणीची ती गाठ बहुता दिसी झाली भेट. चुंबती मुखालिंगती दाट प्रेमाचा थाट अनुभव. तर तिसरस जाऊन तिला भेटली, त्या बहिणीला म्हणजे पालीला पाल भेटली. एकमेकीस घाली तर गिरक्या आनंदाने मारीत भिरक्या गेल्या उभ्या आडव्या तिरक्या स्वच्छंद फिरक्या मारीत. आणि त्या दोघींना आनंद झाला एकमेकाला भेटून. कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी, काय हा प्रकार, कैसा यावा उचित हा स्वार. पालही बरोबर तयाच्या असेल पाल औरंगाबादी, असेल शिरली तोबऱ्यामध्ये. परित्या प्रश्नोत्तरासंबंधी कैसी ही संधी पातळे. पाल काय चुकचुकावे, प्रश्नस्फूर्तीची काय व्हावे, अर्थोत्पत्ती काय कथावी, प्रचिती यावी तात्काळ. तो विचार करतोय प्रश्न विचारणारे. काय समजा आपण असं गृहीत धरून म्हणाले की औरंगाबादमध्ये ही पाल त्या तोबऱ्यात शिरली असेल, पण औरंगाबाद ते शिर्डी किती अंतर आहे. वाटेमध्ये त्यांनी झटकले असतं तर ती पाल आणखीन कुठं निघून गेली असती. त्याला नेमकी ती तोबरा इथेच झटकायची बुद्धी का व्हावी आणि ती नेमकी पाल इथून त्या पालीला भेटायला कशी जावी. हा सगळा योगायोग कसा आहे तो विचार करतोय. आणि बाबांना हे आधीच कसं कळलं याचा आश्चर्य वाटतंय त्याला. पाल काय चुकचुकावी, प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी, अर्थोत्पत्ती काय कथावी, प्रचिती यावी तात्काळ. ऐसा हा योगा प्रतिम विनोदावर सार्वत्रिक प्रेमा. संत साधनी योजने अनुपमा. भक्तक्षेम हळते पहा हा जेथे. येथे जिज्ञासू नसता अथवा कोणी प्रश्न न पुसता तर कैसा साईचा महिमा समजता कोणास कळता हा अर्थ. आता विचार करा, त्याने प्रश्न विचारला नसता तर ती पाल चुकचुकती त्याचा अर्थ आपल्याला कसा कळला असता. ती औरंगाबादवरनं येणार आहे हे बाबाने सांगितलं. नेमका औरंगाबादचा मनुष्य तिथे कसा यावा, त्याच्या त्या तोबऱ्यामध्ये ती पाल कशी निघावी. म्हणजे हे सगळं बाबा सर्वत्र भरलेले आहेत, प्रत्येकाच्या अंतःकरणातलं जाणतात. हे कळण्यासाठी हा सगळा कथाप्रसंग घडलेला आहे. पहा येथे जिज्ञासू नसता अथवा कोणी येणं प्रश्न पुसता कैसा साईचा महिमा समजता कोणास कळता हा अर्थ. अनेक वेळी शब्द करता अनेक पाली ठाव्या समजता कोण पुसते त्या शब्दाच्या अर्थ अथवा वार्ता याची. आपल्याला अनेक वेळा पाली दिसतात, चुकचुकताना दिसतात, पण आपण कधी आपल्यामध्ये प्रश्न येत नाही, आपण कोणाला विचारत पण नाही. सारांश हा जगाचा खेळ सूत्रे गुप्त आणि आकळ कोणास व्हावं हे तरीही अटकळ आश्चर्य सकळ करतात. हा सगळा जगाचा खेळ चाललाय. हा सगळा त्या मायेचा खेळ आहे. ऋणानुबंधाच्या गाठी कशा पडतील सांगता येत नाही. ऋणानुबंधाच्या ही सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी असतात. आपण जी सगळे एकमेक जवळ येतो ना,
काहीतरी गेल्या जन्मातला ऋणानुबंध असतो म्हणून आपण एकत्र येतो. सारांशा जगाचा खेळ सूत्रे गुप्त आणि अकळ, कोणा स्वावी ती अटकळ, आश्चर्य सगळं करता ती उलटी अपाली शब्द करता दर्शविती की अनर्थ सूचकता, कृष्ण कृष्ण वाच्य म्हणतात टळते अनर्थता जनवदती. उलट पाच चुकचुकताना ऐकली तर कृष्ण कृष्ण म्हणावं म्हणजे ते संकट दूर होतं असं लोक म्हणतात. उलट या पाली शब्द करता दर्शविती की अनर्थ सूचकता, कृष्ण कृष्ण वाच्य म्हणतात टळते अनर्थता जनवदती. असे ना कैसी उत्पत्ती, परंतु ही काय चमत्कृती भक्त चढावया निजपदी. उत्तम ही युक्ती बाबांचे वाचिल जो अध्यायपद आदरी अथवा नेमान्यावर तनकरिता यांचे संकट गुरुवाय निवारी. खूण अंतरी धुडवा बांधा अनन्य भावे चरणी माथा जो जो आई तयासी तत्वता. त्राता पाता अभय दाता, करता हरता तो एक, कर्तुम अकर्तुम अशी शक्ती बाबांच्या जवळ आहे. अंतर मानू नका येथा ऐसाच ह्या साईनाथ निजानुभवाचा गुह्य भावार्थ भक्त कल्याणार्थ मी कथितो. जगी संपूर्ण मीच एक दुजे न मजुईने काही आणि का नाही, केवळ हाचे लोक अखिल त्रैलोक्य मीचे मी. ऐसे अद्वितीय तो जेथे स्फुरे तेथे भयाची वार्ता जिनुरे. निरभिमाने निरहंकारे चिन्मात्र सारे भरले जा. हेमाडपंत साई शरण सोडून येणे एक क्षण एक चरण, की त्यात आहे संता संसार तरण. गोड निरूपणावधारा पुढील अध्याय प्रसंग सुंदर निर्माण करतील साई गुरुवरा. ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर चिटकी वारी जन्मागे. पुढच्या अध्यायात कसा येईल ब्रह्मज्ञान काय असं मागितल्यावर मिळणारी वस्तू आहे का, ही त्यांनी मागावी ह्यांनी द्यावी अशी वस्तू आहे का. ब्रह्मा कोणी एक लोभी जन पुरे पुसेल साईचे ब्रह्मज्ञानात ते तयाचेच खिशातून देतील काढून महाराज. ते ब्रह्मज्ञान बाबा त्याच्याच खिशातनं काढून त्याच्या हातात देतील. श्रोती परस्ता हे कथानक दिसून येईल. बाबांचे कौतुक लोभ सुटल्या वाचून निष्ठंक ब्रह्म निशंक प्राप्त. माणसाचा लोभ सुटल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होत नाही. कोण तयाचा अधिकारी तयाचा कोणीही विचार न करी. कोणा ते प्राप्त कैशापरी हेही विवर्ती येईल महाराज. आता ह्या ब्रह्माचा अधिकारी कोण, कोणाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल ते सगळं बाबा आता आपल्या पुढच्या अध्यायात सांगतील. मी तो दयांचा दासानुदास पदर पसरतो करतो असं की हा साई प्रेमविलास अति उल्हासे प्रसाजे. चित्तही होईल प्रसन्न लाधेल चैतन्य समाधान. म्हणून श्रोते द्यावे अवधान संत विमान कळेला. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते हे भक्त हेमाडपंत विरचिते. साई श्री साई समर्थ सच्चरिते सोळकर शर्कराख्यानम नाम पंचदशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. चरण रजातळी रवा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घन ऐसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा
तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभु पद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हिची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पादावे माधवाया सांभाळा अपोली भाक आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा घालीन लोटांगण वदलीन चरण डोळ्यानी पाय रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओहाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुस्तका त्वमेव विद्याद्रणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे हरे साईनाथ महाराज की जय. उद्या आपण 16वा अध्याय पाहू. साईनाथ महाराज की जय.